हे चिकन 65 आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे। इकडे आपला पांढरा रस्सा उकळी आला आहे आणि हा तांबडा रस्सा पण तयार झाला आहे। हे ग्राहकांना आता चिकन 65 100 ग्रॅम पार्सल हवा आहे इथे बनवायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे आता ही ऑर्डर जी आली ती या शाकाहारी 2 स्पेशल आहेत त्या भरलेत। आता चिकनची ताटं लावायचे आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आता आलो आहे हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे। थोडंफार म्हणजे अजून चिकन मागवलेलं नाही आहे, शाकाहारी जेवणाचं चालू आहे। मसाला करून घेऊया लवकर, कारण संध्याकाळी लाईट जाते, आपल्याकडे लाईट नसते अवेलेबल। त्याच्यानंतर मग खूपच गोंधळ होतो, कारण जेवणाचा पण सळा पत्ता नसतो। आणखीन मग ग्राहक येत नाहीत तर त्याच्यामध्ये लाईट कधी येणार ते फोन कॉल वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू होणार। आज सकाळी माझं बोलणं झालं मालकांशी, आता आले होते, थोडा वेळ झाला हॉटेलमध्ये असताना बोलून घेतो तर त्यांच्याबरोबर चर्चा झाली। ते मशीन तेवढं द्या म्हणून सांगितले। ते आता कुठल्या दुसऱ्यांच्या घरामध्ये आहे तिथून ते घेऊन येऊन मशीन मला देणार, ते जे इन्व्हर्टरचं खराब झालेलं आहे ते त्यांच्याकडे पण नाही आहे। आता ते उद्या मी जाऊन स्वतः त्यांच्याकडं कुठे आहे नेमकं त्यांना घेऊन जातो आणि ते मशीन घेतो आणि रिपेरीला टाकून देतो। बाकी त्यांना कल्पना दिली मी लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर रेंट मी थकवणार, त्याला पर्याय नाही म्हटलं। जोपर्यंत बिझनेस नाही तर तुमचं रेंट नाही देऊ शकत नाही मी। आज परत MSCB मध्ये फोन केला होता, वायरमॅन जे आहे तिकडचे, त्यांच्याशी पण बोलणं झालं। त्यांचं सरळ मत आहे की रोजची लोड शेडिंग होऊ शकते। उन्हाळ्याचं म्हणजे उन्हाळा कडक आहे, शेतीला पाणी जास्त पाजतायत लोक आणि त्याच्यामुळे सिंगल फेजच्या मोटरी सर्रास चालू आहेत। त्याच्यामुळे लोड येतो संध्याकाळच्या वेळेला, लाईट ट्रिपवाला चालू करतात तिकडचे आणि त्यांचं जे मिनिमम लोड आहे त्याच्यावरती गेल्यानंतर ते ऑटोमॅटिकली लाईट बंद करतात। ते जोपर्यंत त्या लोड कमी येत नाही तोपर्यंत लाईट चालू करणार नाही। तर मग आज पण शक्यता आहे की 8-9 वाजेपर्यंत संध्याकाळी लाईट जर गेली तर तेवढा उशीर लागणार लाईट यायला। आज पण लाईट नाही आहे बोलताय, ते लाईट घालवणार। जोपर्यंत आता पाणी जे चालू आहे शेतीपंपाचं 3 फेजचं कनेक्शन चालू आहे, 4-4:30 वाजता ते बंद होतं। एक अर्धा तास खर्चून लाईटला चालू ठेवतात आणि त्याच्यानंतर जसं सिंगल फेजचं मोटरी जर ऑन केल्या, लोड वाढला की लगेच लाईट बंद करून टाकतात। त्याच्यामुळं आता मसाला लगेच करून घेऊया आपण, त्याच्यानंतर लाईट गेली तर बघू। आज गुरुवार आहे, तसाही गुरुवारी बिझनेस कमी असतो, त्याच्यामुळे जर लाईट जर गेली तर आज खूपच कठीण होऊन बसणार आहे। हे निगेटिव्ह वगैरे बोलणं नाही, जे आहे प्रॅक्टिकल ते बोलतोय मी, जे आहे ते, जे मी बघतोय ते आणि जे भोगतोय ते सांगतो तुम्हाला। बिझनेस करायचा तर आपल्याला हॉटेल लाईनमध्ये लाईट्स पाहिजे, बाहेरचा डिस्प्ले ऑन पाहिजे, तर लोकांना समजतं की लाईट्स ऑन आहे तिथे म्हणजे हॉटेल चालू आहे। आणि ते एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, जो आपला पिलर आहे बाहेरचा, जो पोल आहे त्याच्यावरती आपण रोप लाईट गुंडळलेत, ती लाईट लांबून दिसते लोकांना। आणि जे बारमध्ये तिकडे वरती जे बार आहे तिथं ग्राहक जे येतात त्यांना जर जेवायला यायचं असेल तर तिथूनच ते बघतात की तिथे पोलवरती लाईट आहे का नाही ते। तर तिथे लाईट त्यांना ऑफ दिसाली की ते तिथूनच पाठीमागे जातात, तिथून पुढे येतच नाहीत। मग आपल्याकडे ह्या बाजूने कागल मार्गेचे येणार ग्राहक, त्यांना जर आपला दरवाजा ओपन दिसतोय, लाईट ऑन दिसतात, तेच आपल्याकडे जर आले तर आलं, नाही तर त्या बाजूने येणारे ग्राहक एक पण येत नाही जोपर्यंत त्यांना रोप लाईट किंवा डिस्प्लेची लाईट दिसत नाही। आता बोलणं तर झालंय आपल्या जागा मालकांच्या बरोबर लाईटीचं काहीतरी करा म्हणून, तर ते अर्ज संदर्भात पण ते मी मगाशी बोललो होतो, पण अर्ज त्यांनी दिलेला नाही आहे। आता कोणतरी तिकडचे अजून एक पुढचं जे हॉटेल आहे तिथल्या मालकाची सही झाली नाही आहे, ते म्हणलं ते त्वरित करा, कारण गरजेचं आहे। तुम्ही मालक लोक आहात, आम्ही भाडेकरू आहोत, इथं रेंटने आम्ही घेतलं, तुमचं भाडं देतोय आम्ही। लाईट आणि पाणी ह्या 2 गोष्टी तुम्ही सोय करून देणं गरजेचं आहे। आणि हे आपलं ज्यावेळी आपण या रेंटवरती प्रॉपर्टी घेतली त्यावेळी तुमच्या दोघांच्या मध्ये हे डिस्कशन झालेलं आहे की लाईट आणि पाणी ह्या 2 सोयी तुम्ही करून द्यायच्या, बाकीचं सगळं माझं मी बघतो। लाईट बिल आपणच भरतोय, पण तुमची लाईट जर इथे नाही आली तर लाईट बिल पण काय भरणार आणि बिझनेस तरी काय करणार, ते आता करतो बोलतायत। आता उद्या बघू, ते इन्व्हर्टरचं मशीन मेन म्हणजे पहिला घेऊन जातो। ते अर्ज करतील कधी नाही करतील ते मला नाही माहिती। त्यांना सांगितले मी हॉटेल व्यावसायिक इथे आहे म्हणून मी माझी सही द्यायला तयार आहे, पण बाकी तुम्ही जे ओनर लोक आहात, जागेचे मालक लोक आहात, तुम्ही जरा पुढे व्हा आणि ते सर्व काम करून घ्या। तर बघू ते आता काय करतात काय नाही, पण उद्या त्यांच्या घरी जाऊन ते इन्व्हर्टरचं मशीन पहिला घेऊन येतो। आपल्याला सोलकढी बनवून झाले, आता मसाला जो बारीक करायला चालू आहे तो आपला नॉनव्हेजचा आहे। शाकाहारी जेवणाचे बऱ्यापैकी तयार झाले। आता हा मसाला नॉनव्हेजचा, हे आपलं चिकन आलेलं आहे। आता इकडं मऊ पीस काढायचा होता, तिकडे हाडाचा पीस। हा इकडे आपला तांबडा रस्सा उकळी आलाय, याला एक 10 मिनिटं शिजू द्यायचा मंद आचेवर, त्यानंतर तयार होतो।
आणि हे आपलं चिकन 65 पण मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण. इकडे आपला पांढरा रस्सा पण उकळी आला आहे. हा रस्सा आपण आता उकळी आल्यानंतर गाळून घेणार आहोत आणि हॉटकेसमध्ये ठेवणार. जेवण आपलं तयार झालं आहे. पूर्ण हॉटकेसमध्ये ठेवलं आहे जेवण. ह्याकडे शाकाहारी आणि ही आपण ताटाला जे लागतात ते अंडा करीसाठी अंडी बॉईल करून ठेवलेत. हा खाली जो आहे तो आपला बॅकअपचा रस्सा आहे. हा इकडे तांबडा रस्सा आहे. आणि आता राईस बनवायचा राहिला आहे, तो राईस बनवून घेऊया आपण 10-12 ताटांचा. हे आपलं तंदूर रोटीसाठी लागणारं गोळ मारून ठेवले तिकडे. हा इकडे आपला बॅकअपचा हट्टा आहे. तंदूर आलेला आहे बऱ्यापैकी, म्हणजे आलेलाच आहे तंदूर. हे बाहेरचा सेटअप पण लावलेला आहे. पाणी लावलेलं नाही अद्याप. आपण मिनरल वॉटर किंवा रेग्युलर वॉटर यापैकी ऑप्शन विचारून ग्राहकांना ते पाणी देणार आहे. पाणी थंड करून ठेवलं तिथे भरून. बाहेरच्या लाईट्स वगैरे पण ऑन केलेत. वातावरण बरंचसं शांत वाटतंय, पण थोडंफार ग्राहक तरी होतील. होप सो. बी पॉझिटिव्ह. बाकी जेवण सर्व झालं आहे. आता फक्त ग्राहकांची वाट बघायची आहे. लाईट 6 वाजता गेली होती नेहमीप्रमाणे, पण आली 7:15 वाजता लाईट आली की आहे. अद्याप लाईट गेलेली नाही परत. बाकी लाईट आल्यानंतर सर्व कामं आवरून घेतलेत. मसाला आपला ऑलरेडी झाला होता, रस्सा वगैरे बनवलं होतं. तर बघू आता ग्राहक किती आणि पहिला टेबल किती वाजता लागतो आणि काय कितपत ग्राहक होतं ते तुम्हाला अपडेट मिळतीलच. रातची पहिली ऑर्डर आली 2 चिकन फ्राय. ती आता बनवायचं आलं आहे. ही त्यांची ताटं लावायला आहे. ही ताटं झाली. तर आपण आता ग्रीन चिकन देत नाही आहोत, कारण बऱ्याच ग्राहकांची कंप्लेंट आहे ग्रीन चिकन कोण खात नाही, परत रिटर्न देतं आणि त्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी मागतात, जसं की अंडा करी वगैरे. त्यामुळे ते बंद केलं. आता जो टेबल होता त्यांना 65 आवडलं ताटामध्ये दिलेलं, ते त्यांनी आता पार्सल मागवलं आहे 100 ग्रॅम. तर मग जसं बोललो की ग्रीन चिकन आपण बंद केलं आहे, म्हणजे ग्राहकांना ते आवडत नाही आहे आणि त्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी मागत आहेत प्रत्येक वेळेला. त्यामुळे आता जी आपण चिकनची प्लेट देतो आहे, चिकन फ्राय असो किंवा मसाला असो, त्याच्यामध्ये पहिला आपण 5 पीस द्यायचो, आता 6-7 पीस देतो आहे, वाढवून देतो आहे. सेल कमी आहेत. सेल हे कर. वेट मशीनचं सेल कमी आहेत, ते आता आलटून पालटून घातलेत. ते आता त्यांचं 65 आपण वजन करतो. 100 ग्रॅम द्यायचं आहे बरोबर पार्सल. ओके. तर ही आपल्या पुढची ऑर्डर आलेली आहे. 2 शाकाहारी स्पेशल आणि 2 चिकन थाळी त्यांची ताटं लावायला चालू आहेत. हे त्यांची शाकाहारी ताटं तयार झालेत. चिकनची बनवायचं चालू आहेत. चिकनची पण आता पिकअप होतील. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर पण सेमच आहे आपल्याकडे. 2 शाकाहारी स्पेशल आहेत, 2 चिकनची ताटं आहेत. त्यांची शाकाहारी ताटं तयार झालेत. आणि ही 2 चिकन फ्राय त्यांची ऑर्डर ही पण तयार झाले. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर 1 चिकन फ्राय आहे. ही चिकन फ्रायची प्लेट त्यांची. आणि ही अंडा करी. चिकन आणि 1 स्पेशल व्हेज होतं. त्यांचं स्पेशल व्हेजचं ताट गेलं, तर ही चिकन फ्रायची राहिली होतं ताट, ते पण देतोय, पिकअप करतोय. मित्रांनो, रात्रीचे 1:15 वाजलेत. आपण क्लोजिंग झालेली आहे पूर्ण. आज गुरुवार होता. सुरुवात एकदम स्लॅग गेली. सुरुवातीला ग्राहक 9:00च्या बरोबर होते आणि जसं 9, 9:30 नंतर आपल्याकडं बरेचसे टेबल लागले. बाहेरचे 1-2-3 ग्रुप होते बाहेरचे, जे बाळूमामांच्या दर्शनासाठी किंवा अजून काही कामासाठी आले होते. लोकलचे नव्हते नक्कीच, कारण ते भाषेवरून त्यांच्या समजत होतं. बाकी लोकलचे पण ग्राहक झाले बऱ्यापैकी, बाहेरचे पण झाले बऱ्यापैकी. आणि शाकाहारी जेवण मांसाहारी जेवण दोन्ही मिक्स गेलं. असं नाही की मांसाहारी जास्त शाकाहारी कमी, शाकाहारी जास्त मांसाहारी कमी, असं नाही. दोन्ही पण समतोल होता. स्पेशल व्हेजच्या थाळ्या पण आज बऱ्याचशा गेल्या आणि नॉनव्हेजमध्ये चिकनच्या थाळ्या वगैरे, अंडा करी थाळी पण बरीचशी गेल्या. एखादा व्हिडिओ करता आला नाही. प्रत्येक थाळीची किंवा प्रत्येक ऑर्डरची व्हिडिओ करता येतीलच असं नसतं. स्टाफ कमी आहे आपल्याकडं, मनुष्यबळ कमी आहे, त्याच्यामुळं
जास्तीत जास्त आपण ग्राहकांच्या सर्व्हिसकडे लक्ष देतो. ज्यावेळी गर्दी होती त्याच्यावेळी व्हिडिओकडे दुर्लक्ष होतं आणि ग्राहकांच्या सर्व्हिसकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. बाकी आज आपल्याकडे एक पहिला टेबल जो लागला होता ते इथूनच म्हाकवे गाव जे आहे, आपले एक सबस्क्रायबर पण आहेत ते म्हाकवेचे, पुण्याला तिथे राहतात. तर म्हाकवेचे एक ग्राहक आपल्याला पहिला टेबल लागला. ते पहिल्यांदा व्हिजिट केले होते त्यांनी, जेवण आवडलं, ते 65 वगैरे ते ताटाला जे आपण लावलं होतं ते त्यांना आवडलं. ते पार्सल पण घेऊन गेले. नंतर फीडबॅक छान होता आणि ते मला ओळख सांगत होते की बँकेजवळ इथे आमचं मेडिकल आहे किंवा घर आहे, कधी आलात तर भेटा. ठीक आहे म्हटलं, अवश्य येऊ. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू दे एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.